नमस्कार. अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता प्रतापरावांनी ॲक्टिंग केलेली असते चक्कर येण्याची. हा प्लॅन असतो देवदत्त खांडेकर यांचा. तेव्हा इथे हा प्लॅन अबोलीच्या मात्र लक्षात आलेला असतो. तेव्हा इथे जजसाहेब म्हणत असतात की आपण आता पुढची तारीख घेऊया. त्यांना बरं वाटत नाही आहे, आपण उद्याची तारीख घेऊया. तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात की एक मिनिट, मला थोडं बोलायचं आहे. आणि ते म्हणत असतात की जजसाहेब, तुम्ही बघताय ना, या मुलीने यांच्यावरती हा असा घाणेरडा आरोप केला आहे. त्याचा किती त्रास होतो आहे त्यांना चक्कर आली आहे. त्यांना हा एवढा मोठा धक्का सहन झालेला नाही आहे. या मुलीला तर सवयच आहे अशा बिझनेसची, तरीसुद्धा तिने एवढा मोठा आरोप त्यांच्यावरती केला आहे. मला माहिती आहे ना, हेच फक्त पैसे उकळण्याचं काम आहे. पण इथे एका मुलीसारख्या मुलीने वडिलांसारख्या माणसावरती हा जो घाणेरडा आरोप केला आहे ना, तो मला मान्य नाही आणि म्हणूनच मी ही केस लढतो आहे. मी अशा वडिलांसाठी केस लढणार आहे, ज्यांची काही चुकी नसताना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातं. आणि म्हणूनच आता मी संपूर्ण बाप यांच्या वतीने ही केस लढणारसुद्धा आहे आणि जिंकूनसुद्धा दाखवणार आहे, असं आता खांडेकर वकील म्हणत असतात. तेव्हा त्यांच्याकडे जे पेन असतं ते आता ते अबोलीला दाखवतात. तर इकडे प्रतापराव आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले असतात. अबोली आणि प्रिन्स त्यांना बघायलासुद्धा आलेले असतात. तेव्हा इथे डॉक्टर येतात आणि चेक करून जात असतात. डॉक्टरसुद्धा म्हणतात की तुम्हाला त्यांची आता व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. त्यांना टेन्शन येईल, त्यांना त्रास होईल, असं त्यांच्यासमोर काहीही बोलू नका. तेव्हा अबोली म्हणते की छोटी आई, जर तुला काही मदत लागली तर मला फोन कर, मी इथेच आहे. तेव्हा इथे आता अबोलीला ती म्हणत असते, तुझी काही मदत लागणार नाही आहे, तू इथून गेलीस तरीसुद्धा चालेल. तेवढ्यातच तिथे खांडेकर वकील येतात आणि विचारतात की प्रतापराव कसे आहेत आता. तेव्हा बाकीचे सगळे बाहेर जाऊन उभे राहत असतात. अबोली वगैरे तिथून गेल्यानंतर इथे लगेचच भावना म्हणत असते, अहो उठा ना उठा, गेले सगळेजण, किती नाटक करायला अजून. तेव्हा इथे प्रतापराव लगेचच नाटक करतात. आपल्या नाकाला जे ऑक्सिजन मास्क लावलेले असतात ते सुद्धा बाजूला काढून टाकतात. तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात, प्रतापराव, अरे माझा प्लॅन कसा वाटला तुला. तेव्हा भावना म्हणते, कोर्टामध्ये मी तुम्हाला बघितलं ना, तर मला वाटलं खरोखर तुम्ही आजारी झालात की काय. तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात की प्रतापराव, तुमची मुलगी आहे ना, फक्त बोलताना तिला प्रॉब्लेम होतोय, नाहीतर तिचा मेंदू खूपच जास्त शार्प आहे. तिला आता धडा शिकवण्यासाठी आपल्याला अशी नाटकं तर करावीच लागतील. आणि तुम्ही उत्तम केलं आहे ते. मी तुमच्या मुलीबद्दल हे सगळं बोलतोय, तुम्हाला राग तर नाही आला ना. तेव्हा इथे आता प्रतापराव म्हणत असतात, तिच्याबद्दल तुम्ही काही बोला, मला काहीच वाटत नाही. तिची वाट लावायची असेल ना, तर मी सुद्धा तुम्हाला मदतच करेन. तेवढ्यातच तिथे आता अबोली येते आणि त्यांना म्हणते, अरे वा, खूप छान नाटकं चालले आहेत तुमची. तेव्हा इथे भावना म्हणते, तू इथे काय करतेस. तेव्हा अबोली म्हणते की मी इथे आले होते एक मुलगी म्हणून तुमची विचारपूस करायला, एका बापाची. पण शेवटीला तुम्ही काय केलं, तुम्ही खोटंच वागलात ना. तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये चक्कर येऊन पडला होतात ना, तेव्हाच मला कळलं होतं की तुमची ही नाटकं चालू आहेत आणि तेच बघण्यासाठी मी इथे आले होते. तेव्हा इथे अबोली म्हणते, तुम्ही कितीही नाटकं करा, शेवटीला तुम्ही कधीही जिंकणार नाही आहेत. तेव्हा खांडेकर वकील म्हणत असतात, अगं अबोली, तुला माहिती आहे ना, मी एक वकील आहे, एक प्रोफेशनल वकील, आणि जर जिंकायचं असेल ना तर असे डावपेच खेळावे लागतात. तेव्हा अबोली म्हणत असते, काय हो देवदत्त मामा, तुम्ही एवढे मोठे जर वकील आहात तर तुम्हाला अशी नाटकं करायची गरज तरी काय पडते. तुम्हाला जर असंच लढायचं असेल ना, तर मग आता कोर्टामध्ये कसं लढायचं हे कळले मला. तुमचीसुद्धा पद्धत कळले आणि तुम्हाला माझी पद्धतसुद्धा कळलीच असेल. कधीही सत्य हे असत्याच्या समोर हारत नाही. तुम्हाला माहिती आहे ना, सत्य जिंकतं आणि असत्य हे नेहमी हारतच असतं. तेव्हा इथे देवदत्त काका म्हणत असतात, तुला माहिती आहे का अबोली, योग्य अयोग्य हे असं काही नसतं ग वकिलीमध्ये. जे सिद्ध होतं ते योग्य, जे सिद्ध होत नाही ते अयोग्य. आणि मी सगळं काही सिद्धच करणार आहे आणि ही केस मीच जिंकणार आहे, कळलं तुला. तेव्हा अबोली म्हणते, देवदत्त मामा, खोट्याची बाजू कधीही जिंकत नाही. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, त्याच्यामुळे जिंकणार तर आम्हीच. तुम्हाला ज्या पद्धतीने जिंकायचं आहे तुम्ही जिंका, पण नेहमी सत्य जिंकतं आणि आम्ही सत्याच्या बाजूने आहोत हे तुम्ही विसरू नका. तर इथे आता मनवा बसलेली असते, ती खूप जास्त रडत असते. जे काही देवदत्त वकील बोललेले असतात कोर्टामध्ये ते तिला आठवत असतं की ह्या मुलीचा बिझनेसच आहे, ती पैशांसाठी हे सगळं करते. ती पैशांमध्ये लोळत आली आत्तापर्यंत आणि तिने एका माणसावरती असं घाणेरडा आरोप केलेला आहे फक्त आणि फक्त पैशांसाठी. प्रिन्स तिथे येतो, तिच्या शेजारी बसतो आणि तिला म्हणतो, तू रडतीयस का. तेव्हा मनवा म्हणते, नाही, मी अजिबात रडत नाही आहे. तेव्हा इथे प्रिन्स म्हणत असतो, हे बघ
जे काही झालं ना मनवा, त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. अगं आपली बाजू सत्याची आहे आणि ते देवदत्त वकील आहेत ना, ते काही बोलतील, त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तू अशी हार मानू नकोस. तेव्हा मनवा म्हणते, अरे बघितलंस ना किती घाणेरडं बोलले ते माझ्याबद्दल, किती मोठा आरोप केला आणि तरीसुद्धा माझ्या जागी जर कुणी असती मुलगी तरीसुद्धा ती रडलीच असती ना एवढं सगळं ऐकून. तेव्हा प्रिन्स म्हणत असतो, हे बघ मनवा, तू वाईट वाटून घेऊ नकोस अगं, आणि तसंही आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्याबरोबर, तू एकटी नाही आहेस. ते तुला हरवण्याचा प्रयत्न करतील पण तू अजिबात आता ढळून जायचं नाही, तू खंबीरपणे उभं राहायचं. माझी ताई म्हणते सत्य कधीही हरत नाही, तसंच आपणच जिंकणार आहोत. तेव्हा मनवा म्हणते, अरे पण तू बघितलंस ना वहिनी एकटी काय करणार आहे, ते लोक कसे कसे नाटकं करतायत कोर्टामध्ये. तेव्हा प्रिन्स म्हणत असतो, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही आहे, तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस, ते लोक खोटं बोलत आहेत हे आपल्याला सुद्धा माहिती आहे आणि म्हणूनच आपण सत्तेच्या बाजूने आहोत की नाही. त्याच्यामुळे त्या लोकांनी कितीही डावपेच खेळले तरीसुद्धा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, तू खंबीरपणे उभी राहा. तुला ते हरवण्याचा नेहमी प्रयत्न करतील पण त्यांच्या बोलण्याचा तुझ्यावरती परिणाम होतोय हे तू अजिबात दाखवून देऊ नकोस. तेव्हा मनवा म्हणत असते की प्रिन्स, कधी कधी तू बोलतोस ना तर अबोली वहिनीच बोलते असं वाटतं. तेव्हा प्रिन्स म्हणतो, अगं अबोली वहिनी तुझी माझी ताई आहे ना, तिच्या छत्रछायेखाली वाढलोय मी, मग तिच्यासारखंच बोलणार ना, तिचा भाऊ आहे मी. तेव्हा मनवा म्हणत असते की आता मी मागे हटणार नाही आणि ती आता गणपती बाप्पांच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते की बाप्पा, ही केस माझ्यासाठी नाही पण माझ्या आजूबाजूला जी चांगली माणसं आहेत ना त्यांच्यासाठी तरी मला जिंकू दे. तरी ते मनवा अंकुशसाठी चहा घेऊन येते. अंकुश विचारतो की अबोली कुठे आहे. तेव्हा मनवा म्हणते की ती मंदिरामध्ये गेली होती. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, आता मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, तिथून मला प्रतापरावांना घेऊन मला पोलीस स्टेशनला जायचं आहे, त्याच्यामुळे मी आधी निघतोय. तुम्ही दोघीजणी वेळेवरती तयार व्हा आणि कोर्टामध्ये पोहोचा. तेव्हा इथे आता काका म्हणत असतात की अंकुश, तो प्रतापराव कसा आहे माहिती आहे ना, त्याला काड्या करायची सवय आहे, त्याच्यापासून तू जरा दूरच राहा, तू तुझं फक्त काम कर. क्रिशला पाठवलं असतंस तर बरं झालं असतं. तेव्हा अंकुश म्हणतो, मी फक्त तिथे माझं काम करायला चाललो आहे, घाबरायची काहीच गरज नाही आहे काका. तेवढ्यातच तिथे अबोली आलेली असते, फाईल वगैरे सगळं काही घेते आणि ती विचारते, अंकुश सर कुठे आहेत. तेव्हा काका म्हणतात की अंकुश लवकर हॉस्पिटलला गेला आहे, तुम्हाला त्यांनी कोर्टामध्येच बोलावले प्रतापरावाला घेऊन, आता कोर्टामध्ये हजर व्हायचं आहे ना. तेव्हा अबोली म्हणते की आता प्रतापराव कसे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फक्त अंकुश सरांनी रागवायला नको, त्यांनी त्यांच्या रागावरती कंट्रोल करायला हवा आहे, नाहीतर ते लोक काड्या करून त्यांना भडकवण्याचं काम करतील आणि मग देवदत्त मामा जे काही बोलतील अंकुश सर त्याचं भांडवल करतील. तर इकडे आता BP वगैरे प्रतापरावांचं चेक करत असतात. तेव्हा भावना म्हणत असते, हे घ्या खाऊन घ्या, अहो तुम्ही सगळे नाटक करताय, मग BP वगैरे चेक करायचं नाटक कशाला. तेव्हा प्रतापराव म्हणतात, तो बाहेर कॉन्स्टेबल आहे ना, त्याला खरं वाटलं पाहिजे ना, म्हणून कोर्टा करून उभा केलं आहे त्याला तिथे माझ्यावरती लक्ष ठेवायला. तेवढ्यातच आता अंकुशसुद्धा तिथे येतो आणि म्हणतो की प्रतापराव चल, आपल्याला कोर्टामध्ये जायचं आहे. तेव्हा भावना म्हणते, अरे वा जावे बापू, तुम्ही काही इथे तुमच्या सासऱ्यांना बघायला आलेत का. तेव्हा अंकुश म्हणतो, मी इथे माझी ड्युटी करायला आलो आहे. तेव्हा इथे प्रतापराव म्हणतात की तुम्ही जरा बाहेर जा, मला जावई बापूंशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, जावई बापू नाही, मी इथे इन्स्पेक्टर अंकुश शिंदे म्हणून आलो आहे, कळलं ना तुला, त्याच्यामुळे मला जावई बापू अशी हाक नाही मारायची. तेव्हा इथे प्रतापराव म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केलात ना तरी माझं काही वाकडं करू शकणार नाही आहेत तुम्ही. तुम्ही इन्स्पेक्टर म्हणून कितीही चांगले असलात ना तरीसुद्धा तुमची बहीण तुमच्यापेक्षा चांगली आहे. मी आत्तापर्यंत किती मुली बघितल्या पण तुमच्या बहिणीमध्ये काहीतरी वेगळेपणच जाणवलं मला. तेव्हा अंकुशला खूप जास्त राग येतो आणि तो प्रतापरावाची कॉलर पकडतो आणि म्हणतो, हिम्मत नाही करायची माझ्या बहिणीबद्दल वाईट काही बोलायची, कळलं का. तेव्हा देवदत्त तिथे येतो आणि म्हणत असतो की सोडा सोडा त्याला, हिंमत कशी झाली तुमची माझ्या आशिलाची कॉलर पकडायची, मी तुमच्यावरती कारवाई करू शकतो, कळलं ना तुम्हाला. तेवढ्यातच अबोलीचा फोन येतो आणि ती म्हणते, सर हे बघा प्रतापराव आणि देवदत्त मामा काही बोलत असतील पण तुम्ही तुमच्या रागावरती कंट्रोल करा, त्यांना जास्त तुम्ही उत्तर देऊ नका, आपण पुढचं कोर्टामध्ये बोलूया, शांत राहा सर, अजिबात रागू नका. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की तुला जे काही करायचं आहे ना ते कोर्टामध्ये करायचं, इथे मला तू आता कायदा शिकवायला जायचं नाही, कळलं ना, नाहीतर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करतोयस म्हणून मीच तुला जेलमध्ये टाकेन, असं अंकुश आता खांडेकराला म्हणतो आणि प्रतापराव अहिरे यांना तिथून घेऊन जातो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सगळेजण कोर्टामध्ये जमलेले असतात. तेव्हा सगळे
खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. तेव्हा इथे खांडेकर वकील आता अबोलीला प्रश्न विचारत असतात. तेव्हा अबोली म्हणते की आम्हाला सुद्धा मोठ्यांचा आदर कसं करायचं ते आमच्या कुटुंबाने शिकवलेलं आहे. म्हणूनच खांडेकर वकील जेव्हा आमच्या घरी आले होते तेव्हा मी त्यांचा आदरात इथे केलं होतं. त्यांचं व्यवस्थित पाहुणचार केला होता. पण तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणतात की तेव्हा त्यांना कळलं की मी प्रतापराव अहिरे यांची केस घेतलेली आहे, तेव्हा त्यांनी मला घरी येऊन माझ्या धमकी दिली आणि जे काही अबोलीचं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं ते आता खांडेकर अख्ख्या कोर्टमध्ये ऐकून दाखवतात.